हिंदी में क्या है? ठाकरे गुट को शिंदे गुट के पदाधिकारी सपोर्ट करते हुए नजर आ रहे हैं। कहाँ? नहीं, मेरे पास कोई जानकारी नहीं। छगन भुजबल को क्लीन चिट मिली है, इसका पर क्या कहना है? काफी देखिए, छगन भुजबल जी ये देश का पहला केस था। एक कैबिनेट मंत्री को महाराष्ट्र में एक कैबिनेट मंत्री को एक झूठे मुकदमे में फंसाकर ईडी ईओडब्ल्यू ने अरेस्ट किया और 2.5 साल तक उनको जेल में रखा, उनको यातनाएं दी। हाँ, वो चिल्लाते रहे कि मैं निर्दोष हूँ। महाराष्ट्र सदन घोटाला, करेक्ट। अब महाराष्ट्र सदन भी दिल्ली में खड़ा है। छगन भुजबल जिनके ऊपर बीजेपी ने एक कार्रवाई की, उनको बीजेपी ने मंत्री बनाया है और ईडी ने उनको बाइज्जत छोड़ दिया है, निर्दोष, कोई गुनाह नहीं आपका। तो उनके ज़िंदगी के जो 2.5 साल है तो जेल में गए, यातनाएं मिली, उसकी भरपाई कौन करेगा? बीजेपी करेगी, मोदी करेंगे, अमित शाह करेंगे, फडणवीस करेंगे। आज चक्की पीसने के लिए उनको भेजा और फिर अजीत पवार को भी चक्की पीसिंग भुजबल के बाजू के लॉकअप में। तो अजीत पवार भी आपके कैबिनेट में है। तो ये ढोंग आपने जो बनाया था करप्शन के खिलाफ लड़ने का, सबसे मोस्ट करप्टेड पार्टी अगर कोई होगी इस देश में तो ये भारतीय जनता पार्टी है। आप भुजबल छूट गए हैं तो ईडी ने और महाराष्ट्र के गृह मंत्रालय ने भुजबल से माफ़ी मांगनी चाहिए, प्रायश्चित लेना चाहिए। चलिए, थैंक यू। समीकरण जोडल्याशिवाय ते करणार नाही। त्यामुळे तारखा पुढे ढकलणं काय, मागे घेणं काय? कारण निवडणूक आयोग हा आता नाम मात्र राहिलेला आहे। त्यांना स्वतःची भूमिकाच राहिली नाही। सत्ताधारी ठरवतात तीच भूमिका निवडणूक आयोगाची असल्यामुळे समीकरण सत्तेचे जोडल्याशिवाय निवडणुका होणार नाही, हे यातून आता दिसलेलं आहे। आज जे मीटिंग झाली भाऊ, त्या मीटिंग मध्ये एक पाऊल तुम्ही मागे घेतलं, खासदारांनी एक पाऊल मागे घेतलं, काही समज देण्यात आली आणि काल जो प्रकार झाला त्या संदर्भात जबाबदार कोणावर करण्यात आलं? काय ठरवलं? नाही, असं आहे की मी एक पाऊल मागे घेतलं, दुसरे कोणी मागे घ्यायला तयार नाही। नेता म्हणून मलाच मागे घ्यावं लागतं आणि मी घेत राहील पक्षासाठी। कारण जे काही आहे, वाईट दिवस असू दे, चांगले दिवस असू दे, आज पक्ष हा फार वाईट स्थितीतून चाललेला आहे। अशा स्थितीमध्ये फार काही कठोर भूमिका घेऊन पुन्हा पदरात काही अधिक पाडून घेण्यापेक्षा ठीक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत। आता त्या निवडणुका होतील त्यावेळेस त्यांच्या भावना ते प्रगट करतील, त्या भावना बोलून दाखवतील। पण आजच्या स्थितीतून पक्षाला बळकटी देण्यासाठी एक नेता म्हणून माझी भूमिका मी 2 पावलं मागे घेण्याची स्वीकारली। निवडणुकीत परत 2 पॉवर एकत्र आले आहे। विरोध बोलले की पुढे ते महाविकास आघाडीमध्ये। मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे। सर्वांना घेऊनच या जिल्हा परिषदांना सामोरं गेलं पाहिजे, तरच यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदामध्ये काही प्रभावी काम होऊ शकेल। तुमच्यातलेच काही नगरसेवक जे आहे ते झालं काल, तुमचा आजचा निर्णय झाला, हायकमांडचा निर्णय झाला, काही नगरसेवक नाराज आहे, वेळेवर काही वेगळी भूमिका पण घेऊ शकते, ते ठरलंय ते मान्य नसेल तर? नाही, आम्ही त्यांची समजूत घालू आणि समजूत घालून त्यावर नक्की उपाय करू। हे बघा, महापौर पद मिळवणं ही काही आमच्याकडे पूर्ण क्लिअर मेजॉरिटी आहे अशातला भाग नाही। त्यामुळे यामध्ये तोडगा काढत असताना किंवा मार्ग काढत असताना मध्यम मार्ग काढावा लागतो आणि अशा स्थितीत आम्हाला त्यांची समजूत घालावी लागेल। आम्ही समजूत घालू, पण आमच्याकडे असलेली सर्व जी काही मंडळी आहेत ती वैचारिक सामाजिक बांधिलकी असलेली आहे, आयडिओलॉजीशी जोडलेली आहे, बहुजन समाजातून निवडून आलेली मंडळी आहे
त्यामुळे मला कुठेही अशा प्रकारची चिंता वाटत नाही. आणि मी सांगितलं की दोघांनाही महापौर करणं, त्यांना भाजपला असू दे की काँग्रेसला असू दे, फार कसरत करावी लागणार आहे. कारण ज्या लोकांचा गट झालाय 10 लोकांचा, त्यावर सत्तेचे समीकरण आता स्थिर झाले आहे. ती 10 माणसामध्ये 8 चा गट आणि 2 अपक्ष, आणि अपक्षांनी सुद्धा आम्ही 10 एकत्र आहोत अशा प्रकारची भूमिका स्वीकारल्याची माहिती माझ्याकडे आहे. अशा स्थितीत सत्ता स्थापन करताना अडचणी आहेत. त्या अडचणी खासदार दूर करतील, कारण त्या स्थानिक